नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत कणी मिर्झापूरच्या सरपंच अरुणाताई सावदे यांचं या महिला विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करते. नमस्कार मॅडम. तुम्ही आता सरपंच पदावर कार्यरत आहात. तुम्हाला एकंदरीत कामाचा अनुभव कसा आला? कामाचा अनुभव तर बऱ्याचपैकी आलेला आहे, कारण की ज्यावेळेस मी 2015 पासून सरपंच पदावर आहे, कार्य सांभाळत आहे 2015 पासून. त्यामध्ये मला बरेचसे काही असे अनुभव आले आहेत की काही म्हणजे विरोधी पक्षाकडून पण आलेले आहेत आणि काही यातून त्यात सर्वात जास्त मार्गदर्शन मला माझ्या मिस्टरांनी केलं. एकंदरीत तुमची राजकारणाची सुरुवात कुठून कधीपासून झाली नेमकी? माझ्या राजकारणाची सुरुवात आहे ना, तर मी आधी एक कार्यकर्ती होती, कारण माझ्या मिस्टरांना राजकारणाचा पहिल्यापासूनच आवड होती आणि त्यांच्यामुळेच मी आज राजकारणात त्यांच्यामुळे तुम्हाला आवड निर्माण झाली. आणि आजही मी म्हणजे एक सरपंच असून एक BJP कार्यकर्ती आहे. नेमकं राजकारणाकडे तुमची आवड कशी निर्माण झाली किंवा राजकारण कसं करावं? तुम्ही पहिल्यांदा उभ्या झाला तर तुम्हाला काय म्हणजे नेमकं काय वाटलं, कसा अनुभव आला लोकांचा? पहिल्यांदा ज्यावेळेस मी उभी राहिली ना, तर त्याआधी माझ्या घरातलं म्हणजे माझ्या परिवारामधून कोणीच राजकारणात उतरलेलं नव्हतं. माझे मिस्टरसुद्धा नाही, त्यांना आवड होती परंतु ते काही राजकारणामध्ये उतरले नव्हते. भीती एकच वाटत होती की आपण राजकारणात उतरत आहोत, आपण निवडून येणार की नाही येणार. पण मला म्हणजे बऱ्याचपैकी असा सपोर्ट मिळाला की पहिल्याच वेळेस मी निवडून आली आणि सर्वात जास्त म्हणजे जे मतदान मिळालं ते मलाच मिळालं आणि पूर्ण गावातून मला सपोर्ट मिळाला सरपंच पदासाठी. तुमच्या गावामध्ये आज तुम्हाला सपोर्ट मिळाला आणि तुम्ही सरपंच आहात, तर तुम्हाला नेमकं तरी काय वाटते तुमच्या गावाबद्दल किंवा गावामध्ये काय समस्या आहेत किंवा आपण त्या सरपंच पदानुसार त्या आपण करू शकतो किंवा ह्या समस्या नसायला पाहिजे? कोणकोणत्या समस्या आहेत, तुम्ही त्याच्यावर कार्य करता? गावामध्ये समस्या तर बऱ्याचपैकी अशा निर्माण झालेल्या आहेत, पण त्यावर असं म्हणजे मी वेळोवेळी असा तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाचे विकसित कामात बऱ्याच अडचणीसुद्धा निर्माण झालेल्या आहे मला. आणि सरपंच म्हटल्यानंतर मला सर्व निर्णय असे घ्यावे लागतात की जेणेकरून जे माझ्याही पक्षाचे असले किंवा विरोधी पक्षाचे असले तरी मला उत्तर त्यांना सारखंच द्यावं लागते, कारण की मी त्यामध्ये काहीच राजकारण आणत नाही. कोणताही पक्ष असो, मी माझ्या विकसित कामात कधीच अडचण निर्माण होऊन देत नाही आणि त्यानुसारच मी माझे कार्य सांभाळत आहे. अनेक विरोधी पक्षाने तुमचा विरोध केला असेल या गोष्टींबद्दल. हो. तर तुम्हाला तेव्हा लोकांचा अनुभव कसा होता? लोकांचा अनुभव मला असा आला की म्हणजे ज्यावेळेस मी सरपंच झाली 2015 मध्ये, तर लगेच 1 वर्षानंतर माझ्यावर आहे ना तर अतिक्रमणचा एक केस निर्माण झाली होती. म्हणजे विरोधकांनी एक अतिक्रमण म्हणून माझ्यावर टाकलेलं होतं. त्यापासूनच मला जेवढा अनुभव आला ना की मी आज 5 वर्षापर्यंत मी चांगलं कार्य सांभाळू शकली आणि त्यात मला म्हणजे मी BJP पक्षामधून मला बराच काही अनुभव आला. त्यात अरुण अडसर यांनी माझी खूप मदत केली. ते काहीच नव्हते त्यावेळेस, नाही एक आमदार नव्हते आणि काहीच नव्हते, तरी त्यांनी मला एका मुलीसारखं सांभाळलं आणि वेळोवेळी मला त्यांनी मार्गदर्शन केलं. म्हणून मी त्यांचे आभारी मानते आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. नेमकं याच्यानंतरचा कुटुंबाचा आपल्याला प्रतिसाद किंवा कुटुंबाचा सपोर्ट जेवढा असतो, तुम्हाला तुमचे आई वडील किंवा घरच्यापासून माहेरीपासून तुम्हाला याच्यात आवड निर्माण झाली किंवा सासरीपासून? नाही, माझ्या आई वडिलांची तर कोणीच राजकारण नव्हतं, पण फक्त मला माझ्या सासरकडून माझ्या मिस्टरांकडूनच मला आवड निर्माण झाली आणि त्यांनीच मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि कुटुंबात असं म्हणजे कुटुंबामध्ये तुम्ही जे आपलं माहेर आहे किंवा सासर आहे, तर जसं प्रेम आपल्या माहेरामध्ये मिळतं तसं सासऱ्यामध्ये मिळालं नाही मिळालं? हो, मला माझ्या घरामध्ये मला एक दीर आहे आणि माझे सासूबाई. सासऱ्याने मला त्यांनी पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि कधी पण असं म्हणजे माझी हिंमत खचून दिली नाही. तुम्ही आज महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आहात, तर तुम्ही महिलांना काय सांगू इच्छिता की बाबा नेमकं महिलांनी थांबायला नको पाहिजे? आज कुठेतरी महिला पुरुषाच्या खांद्याला लावून ते पुढे जात आहेत, तर तुम्हाला काय वाटते या दिनानिमित्त की तुम्ही नेमकं महिलांना काय संदेश द्याल किंवा महिलांविषयी काय सांगाल? नेमकं आज महिलांवर एवढे अत्याचार होत आहेत, महिलांवर म्हणजे आपण बघत आहोत की नेमके खूप अत्याचार होत आहेत महिलांवर, तर तुम्ही काय सांगाल यावर तुमचं मत? मी सरपंच झाली त्यावेळेस आहे ना, तर माझ्या गावाच्या म्हणजे महिलांची स्थिती अशी होती की त्या बँकेत जायलासुद्धा घाबरत होत्या. मग मी एक विचार केला. मी म्हटलं ह्या महिलांना आपल्याला सामोरं न्यायचं आहे, त्यासाठी मी बचत गट पहिले सुरुवात तर मी बचत गटाची केली. बचत गट म्हणजे वर्धिनी बोलावले माझ्या घरी.
15 दिवस वर्धिनीचं ट्रेनिंग झालं आमच्या गावामध्ये. त्यामधून मी 14 गट निर्माण केले. त्या 14 गटामधून प्रत्येक महिलेला मी बँकेत पैसे भरण्यासाठी पाठवते. त्यामधून कोणाला लोन मिळवून दिलं, म्हणजे अशा समस्या जेव्हा मी त्यांना बाहेर काढलं तर आज त्याच महिला एवढ्या सक्षम झाल्या की ते पंचायत समितीत जाऊन सुद्धा स्वतःची कामं स्वतः करू शकतात. आणि जर काही म्हणजे विचारायचं असलं, कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं असलं ते करतात. नाही तर पहिले नाचुकलं म्हणजे आपल्याला पैसे जर काढायचे असले तर स्लिप भरून मागायचे, 10 रुपये द्यायचे, लोकांकडनं स्लिप भरून घ्यायची आणि पैसे 5 वर्षात तुम्हाला असे नेमके कोणते अनुभव आले की ज्या महिला आधी निघत नव्हत्या बाहेर, ज्या महिलांना काही समजत नव्हतं, म्हणजे 5 वर्षात तुम्ही असं कोणतं कार्य केलं ज्यामुळे महिला आज बाहेर निघाल्यात, महिला आज कार्य करत राहतात आणि महिला स्वतः पंचायत समितीमध्ये जाऊन त्या स्वतः कार्य करतात? त्यासाठी मी सुरुवात केली एक महिला ग्रामसभा. आजपर्यंत आमची इथं ग्रामसभा म्हणजे ओळखतच नव्हती लोक. जेव्हापासून मी सरपंच झाले तेव्हापासून मी ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली, महिला ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये महिलांना एकदम म्हणजे आवर्जून बोलावण्यात आलं, विनंती करण्यात आली की तुम्ही या कार्यक्रमामध्ये तुम्ही याल तर मला सपोर्ट मिळेल तुमचा आहे. असं म्हणजे काही खरे बोलावं लागलं, त्यासाठी मला काही खोट्या गोष्टी सांगाव्या लागल्या त्यांना. तेव्हा त्या आल्या. ज्यावेळेस माझ्या म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये येऊन मी सभा घेतली महिलांची, त्यावेळेस त्या महिलांच्या लक्षात आलं की आपल्याला खरंच या मॅडम काय सांगत आहे आणि आपलं म्हणजे आयुष्यात आपल्याला खरंच हे पुढे जाण्याचा आपल्याला मार्ग दाखवत आहे. म्हणून त्यांना माझे काही विचार पटले असतील. तेव्हापासून माझ्या महिला म्हणजे प्रत्येक वेळेस फक्त हे तुमच्या गावातच हे कार्य केलं किंवा अदर ठिकाणी पण केलं? गावात कार्य केलं आणि तशी मी आता इथे आपल्या तालुका अध्यक्ष गादेबाईसोबत काम करत आहे आपल्या नांदगाव तालुक्यात महिला आघाडीच्या. तर तुमची अशी एक संघटना आहे किंवा तुम्ही स्वतः एकट्या येऊन तुमच्या गावात तुम्ही सांगू शकता महिलांना? तुम्ही बाहेर ठिकाणी पण तुमची संघटना आहे की तुम्ही 4 किंवा 6 जणी मिळून ह्या सगळ्या कामं करतायत की तुम्ही स्वतः एकटाच करता? मी आता सध्या तर सरपंच असल्याने एकटी करते, परंतु मी ज्यावेळेस मला असं जर बोलावण्यात आलं, संघटना तर आहेच आमची, तर त्यामार्फत आम्ही त्यांना वेळ देतो. कोणती संघटना आहे, तिचं नाव किंवा कधीपासून सुरुवात झाली तिची संघटनाची? संघटना म्हणजे आता हे सरपंच संघटनेत होती मी आधी. त्यानुसार महिलांना म्हणजे ग्रामसभा भरवणे महिलांसाठी, स्पेशल महिलांसाठी की फक्त म्हणजे गावाच्या सगळ्या लोकांसाठी? गावातल्या म्हणजे महिलांची ग्रामसभा वेगळी, त्यात नंतर बालकसभा घेण्यात आली. बालकसभा यासाठी घेतली की काही मुलांचे म्हणजे शाळेत जाण्याचा विचारच नव्हता. त्या मुलांना आईवडील काय करत होते, सोयाबीनचा पिरियड आला की मुलांना घरी बसवायचे. 15 दिवस म्हणजे सोयाबीनचे असेच जात होते. त्या पिरियडमध्ये पैसे 100 रुपये रोज दिसत होता. ह्या विचार नव्हत्या करत की आज आपला मुलगा 100 रुपये कमावतो, पण आज 15 दिवसाचे आज 1500 रुपये आपण कमवणार आहे. पण त्यातून ते 15 दिवसाचा वेळ जर त्याचा गेला, त्याचा अभ्यासक्रम किती पडतो. म्हणून त्यासाठी नेमकं काय पाऊल उचललं किंवा यावर महिलांना नेमकं काय सांगितलं की त्यानुसार त्यांचे लेकरं किंवा त्यांची मुलं शाळेत जायला लागली आणि महिला त्यांना कामाला नेत होते, तर तुम्ही त्यावर काय पाऊल उचललं किंवा त्यावर कार्य कोणतं केलं? त्यावर हेच बालसभा घेतली मी. बालसभा घेऊन शिक्षक लोकांना सोबत घेतलं आणि प्रत्येकांच्या घरी असं जाऊन असा प्रचार केला की तुम्ही या मुलांना जर तुम्ही आज हे कराल तर उद्या तुमचा मुलगा पण तुमच्यासारखा नेहमीच शेतातलं काम करणार आहे, बाकीच्या इकडे दुर्लक्ष राहणार आहे आणि शिक्षणापासून तो वंचित राहणार आहे. तुम्हाला जर काही घडवायचं असेल. मिर्झापूर जे गाव आहे, तुम्ही तिच्या सरपंच आहात, तिच्या तरुण मुली शिकतात, बाहेर शिकतात किंवा गावातच शिकतात, अशा किती मुली आहेत तुमच्याजवळ? मुली समस्या घेऊन आल्या असतील, कारण तुम्ही एक महिला असून त्यांच्या समस्या तुम्ही समजू शकता, तर तुमच्याकडे समस्या घेऊन आल्या असतील मुली, कधी तुम्ही त्यांच्यावर काय केलं नेमकं? त्यांना कोणते मार्गदर्शन केलं आहे नेमकं? माझ्याकडे मुली आल्या, काही मुलींची अशी समस्या होती की आपल्या गावामध्ये बस नाही आहे, बस चालू करा. कारण आमची इथं आधी 3 टाईम बस यायची, आता कसं होतं तर शिवनेवरून पायदळ यावं लागते मुलांना. मग मी DRD ऑफिसला जाऊन एक अर्ज केला आणि त्यावर आपले त्यावेळेस पालकमंत्री पोटे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून मी एक बस चालू केली अमरावती. त्यामुळे म्हणजे मुलींना हे नाही होत. आणि चांदूर पण आता गावात चालू झाली. अनेक ठिकाणी असं आहे की गावांमध्ये मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवणे हे मोठं धक्कादायक म्हणजे आपल्या कुटुंबासाठी वाटतं की मुलींना बाहेर कसं पाठवायचं किंवा बाहेर ते शिक्षणासाठी जेव्हा जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यावेळेस तुमच्याकडे काही मुली आल्या असतील की आम्हाला शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे, शिक्षण करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तेव्हा तुम्ही म्हणजे त्यांच्या वडिलांना किंवा तिला काय मार्गदर्शन दिलं? मी त्यातून एकच विचार केला. मी म्हटलं परगावची आपण ॲटो बोलावतो मुलींना आपण शाळेत जाण्यासाठी, त्यांच्या आईवडिलांचं योग्यच आहे ना. ज्यावेळेस मुली 12वीला गेल्यानंतर तिला बाहेर शिकायला जावंच लागते,
तर मग मी गावात असे काही मुलं होते जे सुशिक्षित असून बेकार बसलेले किंवा म्हणजे मग टाईमपास असे करणारे, त्यांना एक मार्गदर्शन केलं. उदाहरणार्थ एक गौरव सावदे, म्हणजे माझा पुतण्यास लागतो, त्याला एक स्कूल व्हॅन घ्यायला सांगितली. म्हटलं थोडंसं कर्ज लोन काढायला लावलं त्याला. एक स्कूल व्हॅन घेतली आणि त्या व्हॅनमुळे मी मुलींचं म्हणजे तुम्ही शिका, तुम्ही वंचित राहू नका शिक्षणापासून, आणि त्याची पण रोजगार चालू झाला. तर मी असा पर्याय जसा मला सुचला त्या पद्धतीनं मी गावासाठी. तुम्हाला काय वाटते की आता जी तरुण पिढी आहे ती शिकत आहे, तर तुमच्या गावात अशा म्हणजे कोणकोणत्या समस्या आहे की ज्या आपल्या गावात नसल्या पाहिजे? आता माझ्या गावामध्ये तर समस्या एकच आहे का, म्हणजे ज्या मुली आहेत त्यांना शिकायला बाहेर जावंच लागते. आता आपण शाळा तर नाही बांधू शकत ना, कारण की ज्यावेळेस आहे ना, तर माझ्या गावामध्ये शाळा 7व्या वर्गापर्यंतच आहे आणि त्यातही कमी झाली होती. मी माझी एकटी मुलगी 7वीत एकाच मुलीला शिकवलं, म्हणून मी माझी शाळा आज मी 7व्या वर्गापर्यंत कायम ठेवली. नाही तर माझी गावची शाळा ही 5व्या वर्गापर्यंतच राहत होती, कारण माझे मिस्टर शाळा समिती अध्यक्ष असल्यामुळे मला माझ्या मुलीला ठेवावं लागलं. नाहीतर माझ्या इथल्या आणखीन 2 वर्ष कमी झाले असते. बाहेर तुमचं इतकं चांगल्या प्रकारे काम चालूच आहे, तर तुम्ही एक गृहिणी म्हणून नेमकं घरी जे कामं करतात किंवा जे तुम्हाला घरच्यांचा जो सपोर्ट आहे, नेमकं कसं ॲडजस्टमेंट करता तुम्ही? ॲडजस्टमेंट म्हणजे माझे ग्रामपंचायत सर्वप्रथम तर मला माझ्या घर असं सांभाळावं लागते की माझी मुलगी 10वीला आहे, माझा मुलगा 12वीला आहे. पहिले त्यांचे सकाळी उठून स्वयंपाक वगैरे करून टिफिन वगैरे दिलं झाल्यानंतर मग मी बाहेरच्यांचा विचार करतो. सर्वप्रथम मी पहिल्या आधी घरातला विचार करतो, कारण की माझे मिस्टर आहे ना तर बांधकाम ठेकेदार आहे आणि ते स्वतःही काम करतात. तर त्यामुळे मला पहिल्या आधी घर सांभाळावं लागतं. नंतर मी 10 वाजेपर्यंत तर तरी मी जास्तीत जास्त वेळ माझ्या घरात देतो, मी माझ्या मुलांना आणि माझ्या मिस्टरांना. आज महिलांवर अनेक अत्याचार होत आहेत, अनेक अन्याय होत आहेत, तर यावर तुमचं काय मत आहे? नेमकं महिलांनी कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे? नेमकं महिलांनीच मागे घ्यायला पाहिजे का प्रत्येक गोष्टी? तुम्हाला काय वाटते यावर तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम तर मी पुरुषांना एक संदेश देऊ इच्छितो की जसे ते एक आईच्या पोटूनच जन्माला आले, त्यांनी सुरुवात म्हणजे अशी करायला पाहिजे की आपली सर्वप्रथम एक आईनंतर एक बहीण होती आणि बहिणीच्या नंतरच आपण दुसऱ्याकडे लक्ष देत नव्हतो. तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आई बहीण म्हणून आपण सगळ्यांशी जर त्याच रीतीनं वागल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की खरोखरच आपण महिलांवर आपण काय अन्याय करतो, अत्याचार करतो. जर एखादी मुलगी जर समजा उदाहरणार्थ बसमध्ये जात असली, तिला जर बघून यांनी शिटी मारली किंवा आजकालच्या मुली कशा तोंड बांधून जातात, हां, आणि कदाचित चुकून भीत आहे, कुठेतरी म्हणजे दडपणाखाली राहत आहेत किंवा आपल्यासोबत नेमकं असं घडेल का, आपल्यासोबत नेमकं असं होईल का, म्हणजे यामुळे भीत आहेत त्या आणि त्यानुसारच त्या आपल्याला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला काय वाटते की नेमकं काय करायला पाहिजे यावर? तुम्ही काय सांगाल महिलांसाठी विशेष? त्यांनी स्वतःचं रक्षण स्वतःच करायला पाहिजे, कारण की आजकाल कसं झालेलं आहे की महिलांना पुरुषा इतकंच हे मिळालेलं आहे, आरक्षण मिळालेलं आहे. म्हणून त्यामुळे न घाबरता न जुमता माझं म्हणणं असं आहे की पुरुष जे करू शकतात ते आपण नाही करू शकत का? करू शकतो ना. कारण की प्रत्येक वेळी जर मुलं जे बसमध्ये जे सिट्या वगैरे मारतात किंवा दुपट्टा खेचतात किंवा धक्का देतात, अनेक भीडभाडमध्ये बाजारामध्ये किंवा आपण पाहू शकतो अनेक ठिकाणी असं होते, तर नेमकं मुलींनी त्यावर कराटे शिकायला पाहिजे. तुमचं असं म्हणायचं कराटे शिकायला पाहिजे, ते धडा शिकवायला पाहिजे. हा विचार नाही करायला पाहिजे किंवा आपल्याला जर त्या मुलांनी काही मारलं किंवा बोललं आपला अपमान होईल. नाही, तो एक मारत असेल ना, आपण 4 मारायचा प्रयत्न, म्हणजे अपमान सहन करायचा नाही. कोणत्याच मुलींना अपमान सहन करायचा नाही, अन्याय करायचा नाही आहे. अन्यायाविरुद्ध धडा शिकवला पाहिजे, माझं हेच म्हणणं आहे. आणि मी माझ्या मुलीला तर हेच शिकवणार आहे की बाई कधीच कोणाचा मार खायचा नाही, किंवा तो पती असला आपला तरी त्याचंही ऐकायचं नाही आहे. हां, चुकल्यानंतर आपण 2 शब्द ऐकले तर चालेल, पण आपली चुकी नसल्यानंतर आपण कधीच कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. माझं तर मुलींबद्दल हेच म्हणणं आहे. मी माझ्या मुलीला आताचपासूनच असे ट्रेनिंग देते आणि पुढे येणार. तर एवढा बाहेर समाजात वावरता तुम्हाला अनेक अनुभव आले असतील असे? हो, बरेच अनुभव आले असतील मागे खेचण्याचा किंवा तुम्हाला उलटसुलट बोलण्याचं, असे अनुभव आले असतील तुम्हाला? मला बरेचदा असे अनुभवसुद्धा आलेले आहे आणि मी अशा अनुभवाला घाबरली नाही आहे. मी समोर गेलेली आहे. मी लोक काय बोलतात याच्याकडे कधीच विचार केला नाही. मी लोकांचा विचार न करतच मी समोर पाऊल टाकलं. आज महिला दिवसाच्या औचित्याने
आज महिला दिवसाच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत केलं. आणि तुम्ही आता सांगा, महिलांना कोणते संदेश देणार, महिलांना नेमका कोणता संदेश देणार? माझ्या महिलांना हाच संदेश आहे की महिलांनी कधी घाबरायचं नाही, समोर जायचं आणि म्हणजे धडा आपण नाही शिकायचा, दुसऱ्याला शिकवायचा धडा. हाच संदेश मला द्यायचा. आपल्यासोबत त्यांनी नेमका संदेश दिलेला आहे की न घाबरता, जर मुलगा सिटी वाजवत असेल तर त्याला सिटी वाजवून त्याचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि न घाबरता आपण कुठेही पाऊल टाकून चालायचं, हे यांनी संदेश दिलेला आहे. धन्यवाद. तुमच्या वेळातला वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन किंवा महिला विशेष दिनाने यांनी माहिती सांगितली, याबद्दल तुमचं धन्यवाद मॅडम.